मामाचं गाव सावरोली आहे, जे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत, रायगड लोकसभा खासदार आहेत, पेट्रोलियमचे ते स्थायी समितीचे सभापती आहेत, त्यांची मुलगी आदित्य तटकरे या महाराष्ट्रामध्ये महिला बाल कल्याणचं मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे जे विधान परिषदमध्ये आता आमदार म्हणून निवडून आले आहेत. रायगड जिल्हा परिषदमध्ये सदस्य आणि मला त्यांनी गटनेता केलेला आहे. अशा सर्व स्तरात काम करणारे नेतृत्व सुनील तटकरे साहेब. ज्यावेळेला तुमची प्राथमिक शाळा पडलेल्या अवस्थेमध्ये होते, मी साहेबांना सांगितलं, साहेब शाळा ही मोडलेली, आपल्याला शाळा दुरुस्ती करून नवीन बांधावी लागेल. साहेबांनी तत्परतेने आदेश दिला, जिल्हा परिषद सीओला त्या शाळेच्या डिमांडीचं पत्र मला प्राप्त झालं पाहिजे. मी घरी येत नाही तोपर्यंत मला ते पत्र व्हॉट्सअपवरती प्राप्त झालं. सावली गावाची कुठलीही समस्या असू द्या, शिक्षणाची असू द्या, कामगारांची असू द्या, ग्रामपंचायतची असू द्या, या हॉस्पिटलची, प्रत्येक ठिकाणी तटकरे साहेबांची आपल्या मदत असते. सावली गावासाठी साहेबांचा विषय असं प्रेम आहे. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक सुखदुःखामध्ये साहेब आपल्याला सहकार्य करतात. अशा साहेबांचा उद्या वाढदिवस आहे. त्या साहेबांसाठी छोटं उपक्रम राबवण्यात ठरवलं मी. शाळेतील प्राथमिक शाळेची अवस्था, सावरोली वडवळ या दोन शाळेची अवस्था चांगली आहे. वडवळचे सरपंचही सावरोली शाळेत त्या वडवळ शाळेसाठी चांगली मदत करतात. त्यांचे सर्व सहकारी तिथे असतील, प्रमोद असतील, एकनाथ, सर्व म्हणजे वडवळ गावातल्या त्या ग्रामस्थांचं सुद्धा शाळेसाठी योग्य असं योगदान असल्यामुळे ती शाळा सुंदर आहे. सर तुम्हाला सुद्धा आपले ग्रामपंचायत सदस्य जे सगळे आहेत ते सुद्धा तुम्हाला शाळेला वेळोवेळी मदत करतील. तुम्ही त्यांना विश्वासात घेऊन काम करा, त्यांना सांगत जा, सर्व सदस्यांना निमंत्रण द्यायचं जा. आणि निश्चित सावली गावाची ग्रामपंचायत त्याच्यामध्ये बरोबर समाधान असेल, सागर असेल, नागेश नंदकुमार पाटील, त्याचबरोबर आपले सावली गावाचे जे पत्रकार आहेत प्रशांत गोपाळ, या सुद्धा सावली गावाची बाजू नेहमी मांडण्याचा प्रयत्न करतात. मराठी शाळेतून आम्ही सुद्धा शिकवणीपर्यंत पोहोचलेलो आहे. मराठी शाळा, तिची बोलीभाषा ही लवकर आत्मसात केली जाते. आणि तालुक्यामध्ये मला असं वाटतं की सर्वात जास्त पट या जिल्हा परिषद वार्डमध्ये सावली शाळेमध्ये आहे. आणि याचं श्रेय वडवळच्या शाळेमध्ये सुद्धा संवाद आपण पहिले तिकडे होतात, तिकडून इकडे आलात. या सावली वार्डचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय गुरुवारी यांच्या मार्गदर्शनातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना असं न संबोधित करता सर्वांनाच त्याचा लाभ मिळावा आणि या पावसाळ्यापासून आपलं संरक्षण व्हावं याकरता साहेबांचं वाढदिवसाचं एक निमित्त म्हणून त्यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. परंतु संतोषजी बोलवारे गेले 30 वर्ष कार्य करत असताना त्यांनी कधी पक्ष संघटना कधी विचारात न घेता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजात करण्याकरता आपण प्रथम त्यांनी विद्यार्थीचा एक विषय सगळ्यात महत्त्वाचा घेतलेला आहे. शाळेचा विषय त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सरपंच असताना आणि या जिल्ह्याच्या तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बऱ्यापैकी समाजकारण करत असताना त्यांनी शैक्षणिक सामाजिकरित्या काम करत असताना आपण समाजाचं कोणत्या पद्धतीने देणं उपकार कोणत्या पद्धतीने फेडायचा प्रयत्न करू शकतो असं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त त्यांनी दाखवून दिलेलं की आपण प्रत्येकाने ज्या पद्धतीने आपली जमा करण्याचा आपल्याला योग मिळेल त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्यामध्ये जे संस्कार आणि जे हे कला क्रीडा याच्यामध्ये जे ज्ञान दिलं जातं ते मला वाटतं तिथे कुठे दिलं जात नाही. आणि त्याच्यामुळेच आपल्या शाळेत टिकला पाहिजे. साहेबांनी मी ज्यावेळेस जनरल बॉडीची मीटिंग होती त्यावेळेस त्यांनी मला बोलवलं होतं की तुम्ही या सरपंच, माझं पण काम होतं. त्यावेळेस मी 4 तास थांबलो होतो. त्यावेळेस त्यांनी शाळेचा प्रश्न उपस्थित केला होता की आपल्या शाळा वाचल्या पाहिजे. आणि चांगलं असं तिथं साहेबांनी तिथं प्रश्न मांडल्यामुळे त्याच्यावरती मला वाटतं इकडे की शाळा बंद पडली होती आणि ते शाळेची इमारत बंद होती आणि तिथे अंगणवाडी सुद्धा भरली जात होती. तर ते त्यांनी साहेबांनी ते एक व्यवस्थित केलं. मला असं वाटतं की आपला हक्काचा माणूस पाहिजे, असं आपल्याला हक्काचा माणूस आता साहेबांच्या रूपाने मिळालेला आहे. तर तुम्ही त्यांच्याकडून जेवढं शक्य ते होईल, शाळेच्या बाबतीत असो, गावाच्या बाबतीत असो, सगळं तुम्ही त्यांच्याकडून मागून घ्या. आम्हाला इथे बोलवलं